हॅलो गाईज, मी अनिता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल हॉटेल अग्री किंग मध्ये. तर आज आहे मकर संक्रांत आणि त्याच्यासाठी स्पेशल मी बनवणार आहे तिळगुळाची चिक्की. आम्हाला चिक्कीच आवडते, तुम्ही पाहिजे तर लाडू बनवू शकता. तर करूया सुरुवात आपल्या रेसिपीला. तर गाईज आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅस पेटवलेला आहे. आपण पहिला शेंगदाणे भाजून घेऊ. हे 100 ग्राम आहेत शेंगदाणे. आपण चांगले भाजून घेऊ. तर गाईस बघू शकता शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत. त्याला आपण साईडला काढून ठेवू. गाईस ही आहे हवरी, ती टाकून घेऊ आपण. काय त्याला व्हाईट तिल पण बोलतात, आम्ही हवरी बोलतो. हवरी 1/2 किलो हवरी घेतलेली. गाईस तर आम्ही याला हवरी बोलतो, तुम्ही याला पांढरे तिल पण बोलू शकता. तर गाईस बघू शकता तुम्ही आपली हवरी आहे ती भाजून झालेली आहे. आपल्याला भाजायला 5 मिनिटं लागलेले. आता गॅस बंद करू. हवरी आहे पण साईडला प्लेट मध्ये काढून ठेवू. काजू आहेत आणि थोडे बदाम हे आपण भाजून घेऊ. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाहीतर नाही टाकले तरी चालेल. थोडा 1-2 मिनिटं फक्त नॉर्मल रोस्ट करून घ्यायचे ते काजू आणि बदाम. ते भाजून झालेले आहेत. आपण प्लेट मध्ये काढून घेऊ साईडला. गॅस बंद करू. हे शेंगदाणे भाजलेले आपले थंड झालेले आहेत. यांचे साला काढून घेऊ. शेंगदाणे बारीक करायचं. शेंगदाणे ते बारीक करू. काजू आणि बदाम बारीक करून घेऊ. वेलची, विलायची बारीक करून घेऊ. गाईस बघू शकता आहे गुळ, याला चिक्कीचा गुळ बोलतात. हाच वापरायचा आहे आपल्याला. आपण बारीक करून घेऊ. तर गाईज आपली तयारी पूर्ण झालेली आहे सर्व. तर आपण चिक्की बनवायला सुरुवात करूया. गॅस पेटवलेला आहे. थोडस आपण तूप टाकून घेऊ. आता याच्यात गूळ टाकून घेऊ. त्याच्यासाठी आपण 200 ग्राम गूळ घेतलेला आहे. हा गूळ चिक्कीचा आहे. हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. तर गाईज बघू शकता आपला गूळ वितळलेला आहे. याच्यात आपण ही हवरी टाकून घेऊ. हे काजू बदाम, विलायची पावडर आणि भाजलेले शेंगदाणे. याला आपल्याला फक्त 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपण सर्व भाजून घेतलेलंच आहे.
तर आपण अशी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे. तुमच्याकडे कुठली पण असेल तर तुम्ही घेऊ शकता. आपण कट करून घेतो. ही अशी अंथरून घ्यायची आहे. त्याला थोडं तूप किंवा तेल तुमच्याकडे असेल ते लावू शकता तुम्ही. हे आपल्या याच्यावरती काढून घ्यायचंय. प्रोसिजर आपल्याला गरम आहे तरच करून घ्यायची, लगेच गरम गरम. लाटण्याला पण आपण थोडं तूप लावून घेतलेलं आहे. हे जसं थंड होईल तसं कडक होईल. तर गाईज हा आपला तिलगुल रेडी झालेला आहे. मस्त. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि तिलगुल घ्या आणि गोड गोड बोला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.